गेल्या 2 दिवसांपासून वाळूज परिसरात अपघात घडत आहेत। या अपघातात 2 दिवसांमध्ये 3 बळी गेल्यानं परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होतीये। औरंगाबाद नगर महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचं सत्र सुरूच असून लिंक रोड चौकातील सिग्नलवर वाळूजकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाने वाहनाच्या मागील चाकाखाली गंगापूर तालुक्यातील देरडा येथे राहणाऱ्या 40 वर्षीय अशोक रंगनाथ बोराडे ह्यास चिरडलं। या अपघातात बोराडे यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी MIDC वाळूज पोलिसांनी राजस्थानचा उदयपूर येथील बप्पा कॉलनीतील 52 वर्षीय रहिवासी तथा कंटेनर चालक दलजीत सिंग कपूर सिंग यास ताब्यात घेतलं। या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल DM साबळे हे करत आहेत। तर दुसरा अपघात औरंगाबाद नगर महामार्गावरील बजाज मटेरियल प्रवेशद्वारासमोर गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडला। वाळूजकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या हायवा ट्रक चालक भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होता। या ट्रकने समोरून जाणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली। या घटनेत वाळूजच्या मनीषा नगरातील 25 वर्षीय रहिवासी राहुल सखाराम खाजमदार आणि 27 वर्षीय विजय शांताराम सुरवाडे या दोघा कामगारांचा मृत्यू झाला, तर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झालाय। या अपघाताविषयी काही प्रत्यक्षदर्शींनी बजाज कंपनीचे मटेरियल वाहतूक करणारा एक आयशा टेम्पो ही जबाबदार असल्याचं AI न्यूजशी बोलताना सांगितलं। या प्रकरणी शहरातील सिडको N11 येथील दादासाहेब रंगनाथ खाजमदार यांच्या फिर्यादीवरून MIDC वाळूज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल RD राजपूत हे करत आहेत। औरंगाबाद नगर महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात घडून 3 जण ठार झाल्याने वाळूज महानगर परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे।